इंद्राय नमः. श्रीराम म्हणे सौमित्रासी, जरी तू वनवासासी येसी, तरी पुसोनी ये निज मातेशी, आणि पत्नीशी भेटून या. ज्या टायमाला राम प्रभू वनवासाला निघाल्यावर लक्ष्मण म्हणला मला बी यायचे तुमच्या बरोबर. मग राम प्रभू बोलू लागले लक्ष्मणाला, लक्ष्मणा तू तुझ्या आईकडे जाय आणि आईला परवानगी घे आईची, आणि पुन्हा सुद्धा पत्नीची सुद्धा परवानगी घे. म्हणून राम प्रभूने लक्ष्मणाला सांगू लागले. आणि कहे सुहद संबंधे, त्यासी पुसोनी यावे यथा बोधे, माझी आणावी दिव्या योधे, ते अति शुद्ध योधार्थे. मग राम प्रभू बोलू लागले किंवा तुझे जे जवळचे मित्र तुझे आप्त आहे तेवढ्याने तुम्ही काय करा, लक्ष्मणा तू जा आणि मी राम प्रभूवर वनाला चाललोय म्हणून सांग, अगं तिची परवानगी तू घे. असं कोण राम प्रभू बोलू लागले. आणि माझं धनुष्य घे. आणि माझं जे धनुष्य घरी राहिलेलं आहे, मी बाहेर आलेलो, ते माझं धनुष्य सुद्धा तू हातामध्ये घेऊन मला आणून दे. असं राम प्रभू लक्ष्मणाला बोलू लागले. मज दिदले दशरथे, वरुण दत्त धनुष्याते, तेनेशी आणावे आक्षेपाते, अभेद कवचाते आणावे. मग राम प्रभू बोलू लागले किंवा मला जे वरुणानं दिलेले ते आणू नको. दशरथ जे दशरथ राजानं दिलेलं आहे ते, आणि भात सुद्धा वरुणानं दिलेलं आणू नको. जे भात माझं आहे ते भात घेऊन ये म्हणून सांगू लागले. डबल मज दिदले दशरथे, हा वरुण दत्त धनुष्याते, वरुण दत्त धनुष्य दशरथाला दिलं ते हा. तेनेशी आणावे अक्षय भाते, अक्षय भात सगळं घेऊन ये म्हणून. अभेद कवचाते, कवच व्यान गवत सुद्धा घेऊन ये माझं आहे तिथे सांगितलं. शत्रुघाती अति खडतर, अतिशयशी सतेज धार, ते खर्ग आणावे अतिशीघ्र आज्ञा गंभीर रामाचे. राम प्रभू सांगू लागले तो माझं धनुष्य भात ते तर आणच आण, पण माझं एक तिथं काय म्हणजे खडग या तलवार खडग ते सुद्धा घेऊन ये. त्याची धार लय कडक आहे, ते शत्रूला घात करण्यासाठी सांगू आपल्या संग आणायचं, ते राहिलेले घेऊन ये म्हणून आज्ञा राम प्रभू लक्ष्मणाला दिली म्हणून सांगू लागले. सद्गुरु वशिष्ठाचे घरी, माझे अविधाची सामुग्री, ते आणावी त्वरा करी, वनांतरी जावया. मग सांगू लागले राम प्रभू तो माझी सामुग्री ही वशिष्ठाच्या घरी आहे, आणि त्या घरी सामुग्री असलेली तू लक्ष्मणा घेऊन ये म्हणून राम प्रभू सांगू लागले. लक्ष्मण सांगे सुमित्रेशी, राम सीता जाता ती वनवासी, मीही जातो त्यांच्या सेवेशी, म्हणून मातेशी वंदिले. या टायमाला राम प्रभूने लक्ष्मणाला असं सांगितल्यावर लक्ष्मणानं लगेच सुमित्र जे प्रधान होता सगळ्यात हुशार होता ते, आणि त्या सुमित्र त्याची आई सुमित्र म्हणलं का प्रधान कोणचं नाव होतं. लक्ष्मण सांगे सुमित्रे आईला, त्याच्या आईला सांगू लागला की राम वनवासाला चाललेला आहे, मी सुद्धा रामाबरोबर तिच्या सेवेला वनवासात जाईन. म्हणून स्वतःच्या आईला सुमित्रेला लक्ष्मण बोलू लागले. सुमित्रा म्हणे राम सेवा करिता, सुख माझ्या जीवा, वने सुखी केलिया राघवा, धन्य कुशवाते माझा. मग सुमित्रा लक्ष्मणाला म्हणू लागली किंवा लक्ष्मणा तू जर वनात गेलास आणि राम प्रभूची जर सेवा केली तर माझं किती भाग्यवान आहे, धन्यवान आहे. माझ्या पोटी तू कुस्तीला जन्माला आलास ते माझं मोठं नशीब आहे, कारण का तू वनामध्ये जर राम प्रभूची सेवा केली तर बोलू लागली. ज्येष्ठ बंधू सद्गुरु परम, ज्येष्ठ बंधू पित्या सम, ज्येष्ठ बंधू आत्माराम, पुरुषोत्तम ज्येष्ठ बंधू. सुमित्रा लक्ष्मणाला सांगू लागली का राम तुझा थोरला बंधू, हे थोरला बंधू कसा असते म्हणजे पित्या प्रमाण असते.
पुन्हा गुरु परमान असते कारण का थोरल्या बंधूची सगळी आज्ञा हे पाळणं हे कर्तव्य लावण्याचा तुम्ही समजाय. श्रीराम सेवाय परमदान, श्रीराम सेवा परम ध्यान, श्रीराम सेवा परम सावधान, ब्रह्मज्ञान श्रीराम सेवा. सुमित्रा लक्ष्मणाला सांगू लागले का रामाची जर सेवा केली तर ती कशी ब्रह्मज्ञानी देवाची सेवा केल्याप्रमाणे आणि सेवा करण्यासाठी जा असे कोण सुमित्रा लक्ष्मणाला बोलू लागले. श्रीराम सेवेचा करी आदर, ते सुखरूप नित्य नर, ऐसा मातेने देव निवर, वना सुमित्र पाठविला. ग्रंथ करते सांगू लागले का लक्ष्मणाच्या आईनं सुमित्रानं राम प्रभूची सेवा करण्यासाठी कुणाला सांगितलं लक्ष्मणाला आणि तू रामाची सेवा कर म्हणून सांगितल्यावर तू वनाला संग जाय असं म्हणून लक्ष्मण सुमित्रानं राम प्रभूकडे पाठविला म्हणून सांगू लागले. या परिवंदनी जननी निज पत्नी ते आश्वासुनी, दिव्या युधे सवेगे होनी, आला धावोनी सौमित्र. ग्रंथ करते सांगू लागले किंवा वशिष्ठाच्या इथं जेवढं युद्धाची सामग्री जेवढी होती ती सामग्री सुद्धा घेतली, स्वतःच्या पत्नीला भेटला आणि राम प्रभूकडे कोण लक्ष्मण धावून आला म्हणून सांगू लागले. आला देखोनी सौमित्राशी, अति उल्हास स्वेषितेशी, परम सुख श्रीरामाशी, दरिला पोटाशी आल्हादे. ग्रंथ करते सांगू लागले की ज्या टायमाला लक्ष्मणाला सीतेला बघितलं सीतेला सुद्धा आनंद झाला कारण काय दोघं होते दोघाला तिघं झाले म्हणून सीते. मग रामप्रभूनं सुद्धा आनंद झाला. रामप्रभूनं लक्ष्मणाला पोटाशी धरून आनंदानं आलिंगन दिलं म्हणून सांगू लागले. जो त्यागी निज कांतेशी, जो त्यागी वित्त विषयाशी, तोची पर्यंता श्रीरामाशी, जीवे अहर्निशी आवडता. ग्रंथ करते सांगू लागले तो राम प्रभूला किती लक्ष्मण आवडला का आवडला कारण का लक्ष्मणानं स्वतःची बायको कांता स्वतःची काय केली त्यागली, राज्य त्यागलं, घर त्यागलं आणि रामाप्रभूबरोबर निघाल्यावर रामप्रभूला जास्त कोण लक्ष्मण आवडू लागला म्हणून सांगू लागले. श्रीराम म्हणे लक्ष्मणाशी, यथा काळी शीघ्रालाशी, मी निज धन देईन दिनाशी, तू त्या कार्याशी संपादे. मग रामप्रभू म्हणू लागले तू किती लवकर लक्ष्मण आलास, मी आता काय करणार होतो माझ्यापाशी जे धन आहे ते मी तुझ्यापाशी देतो, तू ह्यांना वाट. तुझ्यापाशी माझ्यापाशी ज्या वस्तू आहेत त्या ते मी तुला लक्ष्मणा देतो, तू बाकीच्या वाट असं रामप्रभू बोलू लागले. तू सखा साहेब वनवासी, तू सखा निज धर्माशी, तू सखा साहे निज कर्माशी, सहकारी होशी सर्वथा. मग रामप्रभू बोलू लागले तो तू माझा सकाळी बाहुई आणि तू माझ्या सगळ्या कार्याला सहकार्य करणारा आहे असं रामप्रभू लक्ष्मणाला बोलू लागले. या वाचायला